शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे। मी जाहीर करतो, मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्माननीय सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो, इकडनं पण काही नावं घेतो, अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून 26 तारखेला 24, 25, 26ला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो। त्या कमिटीने 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा। निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील, हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठली काही अडचण नाही आणि त्यांनी स्वतः 6 वेळेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळे त्यांना ह्याच्यातली बरीचशी माहिती आहे, त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल, राज्याला उपयोग होईल, त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो। या अर्थसंकल्पीय मागण्यांच्या बाबतची मी भूमिका मांडली की शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट आपण माफ करणार काय। माननीय अर्थमंत्र्यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की आम्ही सगळी माहिती मागवलेली आहे। आता या सरकारला 100 दिवस झालेत अध्यक्ष महाराज, आणि या 100 दिवसामध्ये या सरकारजवळ शेतकऱ्यांच्या एकूण कर्ज किती शेतकऱ्यांवर आहे याची माहिती नसेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी वेळ काढूपणा कसा या सरकारचा आहे हा त्याच्यातून स्पष्ट होतो। अध्यक्ष महाराज, या सरकारने 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना काढली होती अध्यक्ष महाराज, आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय या सरकारने केला। अध्यक्ष महाराज, यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये जे काही भूमिका घेतली त्या काळामध्ये, त्यामध्ये शेतकऱ्यांना यांनी ऑनलाईन मध्ये कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी उभं केलं। अनेक भागामध्ये नेटवर्क मिळत नव्हतं अध्यक्ष महाराज, अनेक भागामध्ये लोकांना पहाटेपर्यंत तिथं लाईन मध्ये उभं राहावं लागत होतं अध्यक्ष महाराज, त्यांच्या अंगठे बसत नव्हते, त्याच्यामुळे अजून खूप साऱ्या गोष्टी तिथं प्रॉब्लेम झालेत अध्यक्ष महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही योजना काढली अध्यक्ष महाराज कर्जमाफीची। आमचं संजय भाऊ थांबा, आता जे वस्तुस्थिती तेच मांडतोय, पण अजूनपर्यंत त्या योजनेतलंही कर्ज माफ झालेलं नाही, अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही। म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानपुस्तक आहे, त्याच्या जखमावर मीठ सोडते का हा प्रश्न त्या योजनेपासून लक्षात येतो। आमचं सरकार होतं, येतो ना, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आम्ही काढली आणि सरसकट कर्ज माफ करण्याचं धोरण केलं। आम्ही शेतकऱ्यांना लाईन मध्ये उभं नाही ठेवलं, तुम्ही लाईन मध्ये उभं ठेवलं, आम्ही लोकांनी सरसकट कर्ज माफ केलं, प्रोत्साहनात्मक निर्णय देण्यात त्यांना मदत करायची ती भूमिका घेतली, पण आमचं सरकार तुम्ही पाडलं आणि त्याच्यामध्ये ते 50,000 रुपये, दादा तुम्हीच गेले होते गुवाहाटीला। नाना भाऊ बोला तुम्ही, चला। अध्यक्ष महाराज, 293 मी तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं असतं मग। अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज, अरे बसून बोलू नका। अध्यक्ष महाराज, महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून आम्ही सरसकट कर्ज माफ केलं, 50,000 प्रोत्साहनाचं देण्याचं मान्य केलं, अजूनपर्यंत 50,000 रुपये सुद्धा या शेतकऱ्यांच्या या लोकांनी दिलेले नाही। यांचं गडी 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये ते 50,000 प्रोत्साहनाचे ते देऊ शकले नाही। अध्यक्ष महाराज, निवडणुकीमध्ये मोठ्या मोठ्या घोषणा केल्या यांनी, आणि त्या घोषणाच्या माध्यमातून यांनी त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गाजर दाखवलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची नियत या सरकारची नाही, ते आताच अर्थमंत्र्यांच्या भाषणामधून स्पष्ट झालेलं आहे। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आलेला आहे। अध्यक्ष महाराज, या वर्षाला पाऊस कमी झालेला आहे। आता आपण पाहिलं असेल की रब्बीच्या पिकामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच नाही, सगळ्या जमिनींमध्ये भेगा पडल्या अध्यक्ष महाराज। एकीकडे हे सरकार लाईट देत नाही, एकीकडे आसमानी संकट, आणि एकीकडे या सरकारचं सुलतानी संकट या लाईटामधून आपल्याला पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज।
8 तास लाईन देण्याची भूमिका या सरकारने मांडली. 12 तास सांगत होते निवडणुकीमध्ये, 12 तासावरून 8 तासात आले ते, पण 8 तासही लाईट बरोबर देत नाही. अध्यक्ष महाराज, ही परिस्थिती आज आहे. अध्यक्ष महाराज, या सगळ्या याच्यातूनही शेतकरी शेतकऱ्यांना, हा मेहनत करणारा शेतकरी, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना एक दाना टाकून कसंही आपले 1000 दाणे काढून आपलं आणि लोकांचं पोट भरणारा हा शेतकरी आज आत्महत्या मोठ्या प्रमाणात करतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता रोज मरे त्याला कोण रडे, अशी परिस्थिती आज इथं झालेली. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बद्दलचं कुठलंही या सरकारला चिंता नाही, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. अध्यक्ष महाराज, या वर्षाला पिण्याच्या पाण्याचा असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे. आम्ही सातत्यानं सांगतो की या सरकारने सरकारचं नेमकं नियोजन काय. या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये जीवसृष्टीला वाचवण्यासाठी राज्यातलं योग्य धोरण काय ते त्यांनी उत्तरात सांगावं. अध्यक्ष महाराज, आणि आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज, एक काळ असा झाला की लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला रेल्वेच्या टँकरनं पाणी आणावं लागेल. महाराष्ट्रासारख्या या प्रगत राज्यामध्ये, आपण ज्या राज्याचं गौगव करतो की आमचं राज्य प्रगत आहे, पण या राज्यामध्ये लातूर सारख्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्याला टँकरनं पाणी आणावं लागलं होतं. हे सुद्धा आपल्या राज्यासाठी भूषणावं नाही. पण या वर्षाला जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे त्यासाठी हे सरकार आजही तयार नाही. आणि या वर्षी लोकांना पाण्याविना मारतील काय, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला. अध्यक्ष महाराज, काय शेतकऱ्यांच्या जे धान्य शेतकरी पिकवतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की आज यांनी सांगितलं की सोयाबीनला आम्ही 4700 रुपये भाव देऊ. अध्यक्ष महाराज, खरंच या शेतकऱ्यांना यांनी 4700 रुपये भाव दिला? अध्यक्ष महाराज, आज सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, धान उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, गॅस कांदा पिकवणारा शेतकरी असेल, अध्यक्ष महाराज आपण कांदा उत्पादक शेतकरी आहात, या सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहिली तर ती भयावह आहे. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे तरुण पिढी शेतीमध्ये जायला तयार नाही. शिकलेले मुलं मुली नोकऱ्यासाठी येतात, शहरामध्ये लोंढेच्या लोंढे त्या ठिकाणी येतात आहेत. शहरामध्ये या तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांची तरुण पिढी ही उद्ध्वस्त होत चालली अध्यक्ष महाराज, आणि शेतकरी उद्ध्वस्त होत चालला, अशी परिस्थिती आज आहे. अध्यक्ष महाराज, या सरकारने आता या सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना ज्या काय करणार आहेत त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण त्यांना करावंच लागणार आहे. आणि मी या वर्षाच्या दुष्काळाच्या बद्दलचं सरकारला मुद्दामून जाणीव करून देतो. या सरकारला त्याची जाणीव नसेल, आणि म्हणून ही जाणीव करून देतो की यावर्षी कडक उन्हाळ्याच्या समोर आपल्याला जावं लागणार आहे. आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितल्या पाहिजे, असं मी आवर्जून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो. अध्यक्ष महाराज, यावर्षी आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज, एकूण पावसाळा 120 दिवसाचा म्हणजे जून ते सप्टेंबर असा 4 महिन्याचा गृहीत धरल्यास त्यांचे एकूण 17 आठवडे होतात. त्यापैकी 2 आठवड्यातील 2 ते 3 दिवसात अधिक पाऊसमान आणि उरलेल्या काळात अत्यल्प अल्प अथवा कमी पाऊसमान संभवते. पिकाच्या वाढीनुसार त्यांना पाण्याची गरज असते. पण अध्यक्ष महाराज, या सगळ्या याच्यामध्ये सरकारचं कुठलंही लक्ष त्याच्यामध्ये नाही. शेतकऱ्यांसाठी काय आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की मोठ्या प्रमाणात बियाणं जे असतं अध्यक्ष महाराज, खतं असतात अध्यक्ष महाराज, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची लूट केली जाते. आर्थिक तोटा जो मोठ्या प्रमाणात होतो, नैसर्गिक आपत्ती आणि सुलतानी संकट याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. आणि त्याला वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ या 2 व्यवस्था या सरकारने जाहीर केल्या पाहिजे आणि त्या तातडीने अंमलबजावणी केल्या पाहिजे, ही या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्टीचा आवर्जून मी या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महाराज, मगाशी आमच्या सुधीर भाऊनी वित्त विभागाच्या चर्चेवर धानाला बोनस देण्याच्या बाबतची मागणी केली आणि 20,000, अरे बा ना, तुम्ही सांगितलं होतं भाषणामध्ये की 25,000 रुपये.
तुम्ही सांगितलं होतं भाषणामध्ये की 25,000 देऊ, आता 25,000वरून आपण 20,000 आलात. सुधीर भाऊ, मान्य काय केलं? जे घोषणा केली त्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी हे आमचं मत आहे. 5,000 कमी का करताय तुम्ही? आणि सुधीर भाऊ तुम्ही शांत का बसलात? हा माझा या ठिकाणी आपल्यालाही प्रश्न आहे आणि सरकारलाही प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने 20,000च्या जागी 25,000 रुपये बोनस शेतकऱ्यांना दिला पाहिजे, धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ही मागणी मी या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की महाराज आपण कालचा निर्णय दिला त्याचं स्वागत, पण या सरकारची अजून कानउघडी आपण करा, तेव्हाच हे सरकार जागं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. सन्माननीय सदस्य तर बघा नागरिकांनो, आता नुकताच आपण बघितलेलं आहे की राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री माननीय अजितजी पवार यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफी ही होणार आहे. त्यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे की 31 मार्चपर्यंत आपण शेतकऱ्यांची माहितीही गोळा करत आहे. तर यानुसार सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आपली सत्ता आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की काही बँका शेतकऱ्यांना फोन करत आहे आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर होऊन न राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तर सरकार असं सांगत आहे की कर्जमाफी न होण्याचे कारणे जे सांगितले जात आहे की सरकारच्या तिजोरीवर मध्ये खडखडाट आहे आणि लाडकी बहीणसारख्या ज्या योजना आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा लागत आहे. तर सरकार असं सांगत आहे की आम्ही कर्जमाफी करणारच आहोत, परंतु टप्प्याटप्प्याने करणार आहोत. तर आम्ही जे दिलेला वचन आहे ते पूर्ण करणार आहोत, परंतु ते कधी करणार असं शेतकरी विचारत आहे. तसं पाहिलं तर सरकारच्या अनेक योजना आहेत त्यावर लाखो करोडो रुपयेसुद्धा खर्च होतात आणि बळीराजा जो आहे हा शेतकरी त्यांना दिलासा देण्याची फार गरज आहे. कारण बळीराजाची आत्महत्येचा जो प्रमाण आहे हे महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच राज्य आहे. त्यासाठी राज्यावर अजून जरी कर्ज झालं किंवा एखादा प्रोजेक्ट जरी थांबवला तरी काही हरकत नाही, परंतु कर्जमाफी ही करायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर अशाच प्रकारची जी नवीन माहिती असते, लेटेस्ट न्यूज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर 31 मार्च किंवा 1 एप्रिलला शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी होणार अशी घोषणा होईल अशी आशा आहे आणि माननीय अर्थमंत्री अजितजी पवार यांनी ती तारीख आता आपल्याला दिलेली आहे की 31 मार्चपर्यंत आपल्याला तशी घोषणा होऊ शकते. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट करता आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. धन्यवाद.